हाय, हॅलो, नमस्कार. मी श्रद्धा. आज मला होती ब्राईड बोरगावला, संभाजीनगर येथे. सो आज मी चालले आहे बोरगावला ट्रेननी. सो मी ट्रेनमध्ये बसलेली आहे आणि ही बघा चकोली झोपलेली आहे. सकाळीच तिला उठवलं होतं 5 वाजताच. डेमो असते 6ला आमची. 6लाच करेक्ट निघते, त्याच्यामुळे तिला तसंच उचललं आणि व्हिडिओ एडिटिंग करण्याच्या नादात मी इतक्या पुढच्या स्टेशनवर उतरले. नेक्स्ट स्टेशनलाच उतरले, खूप फार लांब नाही. त्यामुळे नशिबाने उतरले आणि लगेच उतरल्या मला दुसरी गाडी मिळाली. ती मी त्याच्यात बसले. तर ही चकोली झोपलेलीच होती आणि जवळपास 5 ते 10 मिनटाचं अंतर आहे फक्त करंजगाव आणि लासूरमध्ये. सो मी तिथे फायनली लासूरला उतरल्याच्यानंतर डायरेक्ट बस स्टँडवर गेले. चालताना मला व्हिडिओ काढायला नाही मिळाला, कारण माझ्याकडे चकोली होती, बॅग होती. त्यामुळे हे बघा, हे लासूर स्टेशनचं बस स्टँड आहे. सो इथून मी बसमध्ये बसल्याच्यानंतर तिकीट वगैरे घेतलं. तिकीट तुम्हाला मी दाखवेलच. चकोली झोपलेली होती ट्रेनमध्ये. तर कंडक्टरने तिकीट दिलं. त्या तिकीटवरती फारसं नाव दिसत नाही आहे, कारण म्हणजे गाडी खूप हलत होती आणि हातही हलत होता, त्याच्यामुळे ते नाव दिसणार नाही त्याच्यावरती की काय आहे. ते गाव लासूर स्टेशन ते देवगाव रंगारी असं होतं. आणि माझं जे ब्राईडचं लॉन्च होता तो बोरगावला होता. ब्राईड पण बोरगावचीच होती. त्यामुळे मला तिथून पिकअप करायला तिच्या घरचे येणार होते. तोपर्यंत मी देवगाव रंगारी माझ्या आईच्या घरी गेले. आईच्या घरी मस्तपैकी गेल्याच्यानंतर आईने स्वयंपाक वगैरे तयारी चालू असेल, सांगता नाही येणार काय चालू आहे, पण तयारी चालू असेल. हे बघा, फायनली आले आहे मी देवगावला. माझं हे माहेर आहे आणि इथे नदी आहे, पण नदीला पाणी नाही आहे सध्या. पाऊस पडल्यावरती येण्याची शक्यता आहे. तर चला आपण जाऊया माझ्या माहेरी. मी माहेरी गेल्यावरती तुम्हाला दाखवते माझ्या आईचे घर. सो फायनली आली मी घरी. आणि हे बघा, माझी आईसुद्धा शिवणकामच करते. लहानपणापासून कलाच आहे मला, म्हणजे बघत आलेली कला, त्याच्यामुळे मला कला खूप आवडते. मग ती शिवणकाम असो, पार्लर असो, डान्स असो, रांगोळी असो, आरीवर्क असो, सगळं मी करते. हे बघा, माझी आई स्वयंपाक करते आहे. माझ्या आईसोबत माझी मावशी पण आलेली आहे आणि ह्या राठोड आंटी आहेत. सध्या त्या संभाजीनगरला शिफ्ट आहे, पण त्या माझ्यासोबत येणार आहेत आज ब्रायडरला. आणि नंतर आम्ही पोहोचलो लोकेशनवर, लॉन्सला. लॉन्स इतकं छान होतं ना, की म्हणजे तिथं कुठलीच घाण नव्हती काय नाही. शेतामध्ये होतं मस्तपैकी, खेड्यामध्ये होतं ते लग्न, पण मग खूप छान होता तो लॉन्स. मग त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये ते व्हिडिओज काढले, काही फोटोज काढले. आणि आमची ब्राईड जी होती ती मागून येणार होती, तोपर्यंत मी छानपैकी लोकेशनवरती फोटोज व्हिडिओज काढले. आणि ही बघा, आमची ब्राईड उतरत आहे. ही ब्राईड जी आहे ती माझी फर्स्ट अकॅडमी मी जी घेतली होती पार्लरची, प्रोफेशनल पार्लरची, ती स्टुडंट आहे. आणि खूप छान आहे ही स्टुडंट, खूप शांत आणि खूप इंटेलिजंट आहे. सो मी फायनली, मला तिथला रूम पण खूप आवडतं. मेन म्हणजे तिथं जी ड्रेसिंग टेबल ठेवलेलं होतं ना, तो आवडला. कारण शक्यतो आम्हाला सामान ठेवायला, पार्लरचे मेकअपचे प्रोडक्ट ठेवायला नसतं, त्याच्यामुळे ती अवेलेबल होतं तिथं. आणि नंतर आम्ही ब्राईडचे काही व्हिडिओज काढले, पण तिला ते एवढे खासचे जमले नाही. त्यामुळे आम्ही काही व्हिडिओज आणि फोटोज बिफोर आफ्टरचे घ्यावे लागतात, त्यामुळे घेतले. आणि तिचा रिव्ह्यू घेतला की मला तू का बोलवलं म्हणून. तर तिने रिव्ह्यू दिला. सो माझं इंस्टाग्राम ID आहे, त्याच्यावर तुम्ही बघू शकता तिचेवाले बिफोर आफ्टरचे व्हिडिओज. तिला खूप आवडला माझा मेकअप. तिला खूप माझे मेकअप आवडले होते. तिथं आहे देवरंगलले बरेच पार्लर, पण तिने मला जालन्याहून स्पेशल बोलवलं होतं की नाही ताई, तुम्हीच या माझा मेकअप करायला म्हणून. त्याच्यामुळे मी तिला बोलवलं. आणि ज्या राठोड आंटी होत्या बाजूला, त्या पण माझ्या स्टुडंटच आहे, पण मग त्या ह्यावेळेस माझ्यासोबत सायडर मेकअपसाठी आलेल्या होत्या. सो त्यांना पण मी आज घेऊन आलेली आहे. आणि त्यांना पण इन्व्हिटेशन तिने दिलेलं होतं, त्यामुळे त्या सायडर नसते बी तर तिच्या लग्नासाठी येणार होत्या. सो लग्न लागायच्या आधी तिचे मी स्किन बघितली. सो तिने हेअर रिमूव्हर केलेले नव्हते फेसवरचे. सो तिचे फेसवरचे मी पहिले हेअर रिमूव्हर केले. तिला म्हटलं होते मी वॅक्स कर, पण ती म्हणे ताई मला खूप त्रास होतो. त्याच्यानंतर मग मी दोऱ्याने काढले. म्हटलं नाही, दोऱ्याने तरी काढावं लागेल. मग तिच्या फायनली मेकअपला मी स्टार्ट केलं. तोपर्यंत ते 5 ते 10 मिनटं ऑब्झर्व होण्यासाठी ठेवलं. तोपर्यंत मी व्हिडिओ काढला. हे बघा, ड्रेसिंग टेबल किती छान भेटला आहे मला, टाईम म्हणजे सामान ठेवण्यासाठी. आणि फायनली तिची मामी होती, त्या मामींची ॲब्रो झालेलं नव्हते, वेळ नाही मिळाला त्यांना ॲब्रो करायला. त्यांनी त्याच्यामुळे माझ्याकडून करून घेतल्या ॲब्रो.
सो आता नवरीला खूप उशीर झाला होता, कारण म्हणजे ब्राईड 2-3 घंट्याच्या वर स्टेजवर बसलेलीच होती. तोपर्यंत कोणीच फोटो काढायला गेले नाही. आणि आम्ही जेव्हा म्हटलो की आता सेकंड लुकचा टायमिंग झालेला आहे, तर पटापट सगळ्यांनी गर्दी केली. त्याच्यात परत 1 तास गेला, म्हणजे रात्रीचे वाजले आम्हाला 11, 11:30. मग तोपर्यंत जो नवरदेव होता, त्या नवरदेवाची ही मुलगी होती. सो मला त्यांनी सांगितलं ती तिची आत्या आहे. म्हटलं ही मुलगी तुमची आहे का? तर म्हणे नाही, नवरदेवाची आहे. तर मी शॉक झाले की मलाही माहीत नव्हतं हे काय आहे म्हणून. असो, त्या नवरदेवाची ही मुलगी होती, तर ती रडत होती. त्यामुळे तिला विचारलं मी काय पाहिजे. पण मग आम्ही तिथे काहीच करू शकत नव्हतो, कारण नवरीला ते पाठवतच नव्हते पटकन. आणि रात्रीचे वाजले होते 11. सो आम्हाला लवकर घरी पण जायचं होतं. खूप उशीर झाला, कारण आम्ही त्यांना अगोदर सांगितलं होतं की एवढा वेळ आम्ही काय थांबत नाही, पण तरी त्यांनी उशीर केला. असो, नवरीला आम्ही घेऊन चाललो होतो. तर परत तिची आई, वडील, भाऊ आली की आमचा एक फोटो राहिलेला आहे तिच्यासोबत, आम्हाला काढायचा आहे. तो म्हणे त्यांनी काढला. आणि हे बघा, आम्ही चाललो आहे आता ब्राईडला घेऊन सेकंड लुकसाठी. आता वाजलेले आहे 11. सर अर्धा तासात तिला आम्हाला रेडी करायचं आहे आणि आम्हाला पण जायचं आहे घरी. सो तिचा बिफोर आफ्टरचा फोटो राहिला होता, व्हिडिओज राहिले होते आफ्टरचे. सो ते काढले आणि तिच्या सेकंड लुकसाठी तयारी केली. तर तिचा सेकंड लुक हा सप्तपदीचा होता, त्यामुळे हेअरस्टाईल ती पूर्ण काढली. त्याच्यावर थोडासा टचअप वगैरे केला आणि हेअरस्टाईल करून नऊवारी वगैरे घालून आम्ही जाणारच होतो. तोपर्यंत तिची आई आली. पटकन किती वेळात आवरेल असं विचारत होत्या. मग त्यांना सांगितलं मी कमीत कमी अर्धा तास तरी लागेल. सो अर्धा तास त्या बसल्या, त्यांनी फास्टमध्ये आवरायला गेली. आणि त्यांनी पण तिथे पिना वगैरे पडल्या होत्या तिच्या खूप खाली. सो ते घागरा पटकन काढून तो दुसरा तिला सप्तपदीचं नऊवारी नेसवायची होती, त्यामुळे ते पिना पण कुठं पडल्या कुठं नाही. तिच्या आई आणि त्या मामी शोधत होत्या, त्यांनी पटपट मला सापडून दिल्या. सो दुसऱ्या वेळेस तिचा हा लुक सप्तपदीचा मी फोटो नक्कीच माझ्या इंस्टा पेजवर टाकेल, तर तुम्ही बघा आणि मला नक्की सांगा कसे वाटलं आहे हा लुक. सो आता आम्ही करतो आहे चेकआउट. आम्हाला जायचं आहे आता घरी. आता वाजले आहे 11:30. त्यामुळे बाय बाय, गुड नाईट, सी यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.